अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 26 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार। खरं तर आजच्या मंगळवारी आलेली आहे उत्पत्ती एकादशी। बघा, एकादशीचं जे व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते, आपल्या घरावर आलेल्या प्रत्येक संकटातून आपली मुक्तता होते। वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या 24 एकादशी असतात, कारण प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, त्यामुळे संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात। या 24 एकादशींपैकी काही एकादशी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात प्रभावी मानल्या जातात। त्यापैकी मार्गशीर्ष एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, आषाढी एकादशी असेल, श्रावणी एकादशी असेल आणि उत्पत्ती एकादशी। आज असणारी ही उत्पत्ती एकादशी संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्नांना दूर करण्यासाठी, आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आज असणारी एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी समजली जाते। आजच्या दिवशी आळंदीची यात्रा असते। आळंदी बघा, जिथे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणारे भक्त पांडुरंग जे आहेत यांची विधियुक्त पूजा केली जाते। असंख्य भक्त या दिवशी वारी निमित्त तिथे जातात किंवा तिथे जाऊन असंख्य सेवा, उपासना, अभ्यंग स्नान यांसारख्या सर्व पवित्र गोष्टी केल्या जातात। आता जरी आपल्याला आळंदीला जाणं शक्य नसेल, वारीला जाणं शक्य नसेल, तर घरच्या घरीच आपण काही सेवा करू शकतो, काही उपाय करू शकतो। व्रत करणं जरी शक्य झालं नाही तरी आपण आजच्या दिवशी एखादा उपाय केला तरी आपल्याला या उपायाने व्रताचं पूर्ण फळ लाभतं। असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आज या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या उशीखाली या काही वस्तू ठेवायच्या आहेत। मी तुम्हाला 3 वस्तू सांगणार आहे। तिघांपैकी एक जरी वस्तू तुम्ही आज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवली तर नक्कीच तुमचा भाग्योदय सुरू होईल, घरातील गरिबी आणि दारिद्र्यता नष्ट होईल, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, संकट, क्लेश, कलह दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही प्राप्त होईल। ज्या 3 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्या तिघांपैकी एक तरी गोष्ट जर तुम्ही आज रात्री आपल्या सोबत आपल्या उशीखाली ठेवली तर या 11 दिवसांच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर लाभ होईल। बघा, आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती इच्छा प्राप्तीसाठी आहे। कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल, खूप प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, एखादी इच्छा 99% येते आणि तिथून पुन्हा रिटर्न यावं लागतं, म्हणजे असं वाटतं की आज माझी इच्छा पूर्ण होणार, उद्या माझी इच्छा पूर्ण होणार, या 4 दिवसांमध्ये 100% माझं काम होणार, पण ते काम होत नाही, सतत ते काम अडून राहते। तर त्यासाठी हा पहिला उपाय। या पहिल्या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात जी पवित्र गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मोराचं पीस, ज्याला मोरपंख असं म्हणतो। बघा, एकादशीच्या दिवशी मोरपंखाचा उपाय हा लाखात एक असतो। देवघरात, तिजोरीत, तुमच्या आजूबाजूला असंख्य लोक रात्री झोपताना मोरपंख आपल्या उशीखाली ठेवतात। तुम्ही रियूज केलं तरी चालेल, तेच मोरपंख आजच्या या उपायासाठी घेतलं तरीही चालेल। एक फक्त मोराचं पीस तुम्हाला घ्यायचं आहे। हे मोराचं पीस तुम्हाला देवघराच्या समोर भगवान श्रीहरी विष्णूंची जिथे मूर्ती असेल तर त्याच्या समोर किंवा भगवान श्री विष्णूंच्या उजव्या साईडला तुम्हाला हे मोराचं पंख ठेवायचं आहे। याच्यावरती तुम्हाला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचे, अक्षदा अर्पण करायचे, देवघरात जो दिवा पेटता असेल तोच ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळायचे, कारण हे मोरपीस आपल्याला जागृत करायचं आहे। यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे। हिरवा ब्लाऊज पीस, हिरव्या साडीचा एखादा तुकडा असेल, कुठलंही हिरवं कापड, या हिरव्या कापडामध्ये हे मोरपंख ठेवायचं आहे आणि ते कापड जे आहे ते मोरपंखामध्ये म्हणजे मोरपंख त्या हिरव्या कापडामध्ये छान गुंडाळायचं आहे। यानंतर हे मोरपंख तिथून उचलायचं, आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं, व्यवस्थित त्या कापडामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये असं ठेवायचं। मनात जी इच्छा असेल, जी इच्छा सतत अपूर्ण राहत असेल ती इच्छा त्या मोराच्या पिसात सांगायची आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे।
तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हटलात तरीही चालेल। यानंतर हे मोरपंख घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे, तिजोरीला स्पर्श करायचा आहे, आपल्या देवघराला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर रात्री झोपताना ते उशीखाली ठेवायचे। आजपासून पुढची एकादशी 15 दिवसांमध्ये एकादशी असते। आजपासून पुढची एकादशी येईपर्यंत कंटिन्यू हे मोरपंख उशीखाली ठेवून द्यायचं। सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली की त्यानंतर ते कापडासकट काढायचं, देवघरात ठेवायचं, रात्री झोपताना पुन्हा उशीखाली ठेवायचं। दिवसभर देवघरात आणि रात्री उशीखाली, असं 15 दिवस करायचं। 15 दिवस म्हणजे पुढची एकादशी येईपर्यंत हे रोज आपल्या सोबत ठेवायचंय। ज्या दिवशी पुढची एकादशी येईल तेव्हा कुठेही भगवान श्री विष्णूचं मंदिर शोधा। रामाचं मंदिर असेल तरीही चालेल, बाळकृष्णांचं मंदिर असेल तरीही चालेल, किंवा विठ्ठल पांडुरंगाचं मंदिर असेल तरीही चालेल। भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणाऱ्या कुठल्याही मंदिरात पुढच्या एकादशीला जायचं आणि जाताना हे मोरपंख तिथे घेऊन जायचं आणि तिथे जाऊन भगवान श्री विष्णूंना हे मोरपंख अर्पण करून घरी यायचं। 15 दिवसांच्या आत इच्छा पूर्ण होतील। ज्यांच्या जरी नाही झाल्या तरी त्यांच्या पुढच्या 15 दिवसांमध्ये आवर्जून इच्छा पूर्ण होतील। खूप प्रभावी उपाय आहे, लाल किताबमध्ये सांगितलेला उपाय आहे। यानंतरची दुसरी गोष्ट लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढती ठेवण्यासाठी ही दुसरी वस्तू। यासाठी तुम्हाला घ्यायचंय हळकुंड, हळदीचं एक छोटंसं कुडं घरामध्ये असेल ते घ्या। ज्यांना उपाय करायचे पण हळकुंड नाहीये त्याने चिमटीने हळद घेतली तरीही चालेल। पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये एक हळकुंड घ्यायचे, नाहीतर 7 चिमटी सुकी हळद घ्यायची आहे। कापडाला घट्ट गाठ मारायची आहे। हळदीची छोटी पोटली तयार करायची आहे। तयार केलेली ही जी पोटली आहे ही आपल्याला जे आपलं देवघर आहे या देवघरावरून 7 वेळा ओवाळायची आहे। घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायची, तिजोरीला स्पर्श करायची। त्यानंतर ही पुडी जी आहे ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं, सोबत लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आज रात्रीपासून म्हणजे आज उत्पत्ती एकादशीपासून ही हळदीची पुडी रात्री झोपताना उशीखाली ठेवायची। सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, उद्याच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल तेव्हा आता समजा जर सुकी हळद असेल तर एक चिमूटभर म्हणजे किंचित हळद त्यातून काढायची, अंघोळीच्या पाण्यात घालायची, याच पाण्याने स्नान करायचं। राहिलेली जी काही हळद आहे किंवा जे हळकुंड आहे हे त्यामध्ये घट्ट बांधायचं आणि हे हळदीचं कुडं जे आहे हे आपल्या म्हणजे जो आपला बेड आहे, उशी आहे त्याच्याच खाली ठेवायचं। फक्त सकाळी अंघोळीच्या पाण्यात घालायची। कमीत कमी 15 दिवस एक किंचित कणभर हळद अंघोळीच्या पाण्यात घालायची आणि 15 दिवस याच हळदीने स्नान करायचं आणि 15 दिवस हीच हळद आपल्या उशीखाली ठेवून द्यायची। 15 दिवसांमध्ये ही हळद संपवायची। बघा, जर सुकी हळद घेतली असेल तर 15 दिवसांमध्ये ही हळद संपवायची। हळदीचं कुडं घेतलं असेल तर रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं, सकाळी ते दगडाने किंवा खलबत्त्याने तोडायचं आणि त्याचा एक छोटासा भाग अंघोळीच्या पाण्यात घालायचा। मी सांगेल की त्यापेक्षा सोपं राहील हळद चिमटीने हळदच घ्या, म्हणजे ती आंघोळीच्या पाण्यात टाकणंही सोपं राहील। बघा, हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि जेव्हा गुरुग्रह मजबूत होतो, गुरुबळ जेव्हा प्रबळ होतं तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होते, लक्ष्मी खेचली जाते, धनाचे मार्ग सोपे होत जातात आणि आपल्या जीवनात धन जे आहे ते खेचलं जातं, ज्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि आयुष्यामध्ये कधी पैशांचीच कमतरता भासत नाही। हा उपाय जर आज तुम्ही केलात, भगवान श्री विष्णूंची कृपा राहील, कारण भगवान श्री विष्णूंना हळद ही सर्वात प्रिय मानली जाते। जेव्हा या 15 दिवसात आजपासून पुढची एकादशी येईपर्यंत रोज तुम्ही ही हळद उशीखाली ठेवाल आणि रोज त्या हळदीने स्नान कराल, तेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल, तुमच्याकडे धन खेचलं जाईल, तुम्हाला वाईट पडणारी स्वप्न दूर होतील, ज्याला आपण म्हणतो भाग्योदय व्हायला सुरुवात होईल, नशीब बदलून जाईल। यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुळशीचं पान। एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे। आपल्याला एक तुळशीचं छोटंसं पान घ्यायचं आहे। हे तुळशीचं घेतलेलं जे पान आहे हे सगळं बघा, रात्रीच्या टायमाला आपण पान तोडत नाही। देवघरात ज्यांनी आज अर्पण केलेलं तुळशीचं पान असेल तेच घ्यायचे, पान तोडायचं नाही, किंवा तुळशीच्या खाली गळलेलं पान असेल ते घेतलं तरी चालेल। हे तुळशीचं पान जे आहे हे उजव्या हातात घ्यायचं, या पानाला पूर्ण असं छान अत्तर स्प्रेड करायचं, हे पान पूर्ण सुगंधी करायचं। यानंतर हे जे तुळशीचं पान आहे हे तुळशीचं पान सफेद म्हणजे पांढरा, लाल किंवा हिरव्या रंगाच्या कापडामध्ये हे तुळशीचं पान ठेवायचं, गाठ मारायची आणि त्याच्यानंतर आज संपूर्ण रात्रभर हे तुळशीचं पान आपल्याला आपलं जे देवघर आहे त्या देवघरात भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल, पांडुरंगाची मूर्ती, बाळकृष्णांची मूर्ती असेल
रामाची मूर्ती असेल जी कुठली, तर त्यांच्या उजव्या बाजूला हे तुळशीचं पान जे आहे अत्तर लावून हे ठेवून द्यायचं आज पूर्ण रात्रभर एकादशीचा. आणि उद्या स्वच्छ स्नान वगैरे केलं की त्यानंतर हे तुळशीचं पान आपल्या सोबत ठेवायला सुरुवात करायचं. कमीत कमी 3 दिवस जरी हे तुळशीचं पान त्या कापडात बांधून आपल्या सोबत ठेवलं नक्कीच भाग्योदय होईल. भगवान श्री आणि विष्णूंची कृपा राहील आणि तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटून जातील. खूप साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.